ज्येष्ठ मंडळी तरुण म्हणजे तुम्हाला सगळ्याला वाटतं असेल की इथं कशाला बोलवलंय का आमंत्रित केलंय पडले तरी बोलवलंय असं वाटतं असेल. आपली कालच्या निवडणुकीची परिस्थिती काही खुशी काही गम असंच प्रकार झाला. 2 पंचायत समितीच्या आपले निवडून आले. मी थोडक्या मताने ह्या पराभवातून नवीन कार्यकर्त्याच्या मनामध्ये पराभूताची एक भावना निर्माण होऊन निराशा येऊ नये. आम्ही ज्येष्ठ मंडळी अनेक इथं आहे, अनेक खड्डे आम्ही खाल्लेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. पराभूत झाल्यानंतर एक दिवस फक्त मी थोडंसं गाव सोडून बाहेर गेलो, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कामाला लागलो. तर इथं निमंत्रित करण्याचा उद्देश आहे आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान मी बोलत असताना म्हणाल की ही माझी शेवटची निवडणूक आपण राजकारण मरेपर्यंत करणार. आपल्याला टिकून राहायचं, आपल्याला काम करायचं आहे. जी आश्वासनं कालच्या निवडणुकीमध्ये आपण दिली होती ती जरी पराभूत असलो तरी ते उद्याच्या 5 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचं. तुम्ही निराश झालात की मग तुमच्यापेक्षा डबल मी निराश होतो. तो प्रकार होऊ नये म्हणून आज तुम्हाला सगळ्याला इथं आमंत्रित केलंय. तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. तुम्हाला सर्वांना माझी विनंती ही आहे की राजकारणात टिकून राहायचं असेल तर विश्वासार्हता सगळ्यात महत्वाची. जय पराजय हे महत्वाचं नाही, विश्वासार्हता महत्वाची आहे की हा माणूस हे करू शकतो, जे आपल्याला बोललं ते करू शकतो. ही विश्वासार्हता एकदा निर्माण झाली की पद जय पराजय ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. 2007 नंतर 2025 पर्यंत माझ्याकडे मी काही जिल्हा परिषदेवर नव्हतो, परंतु जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असेल किंवा तालुका जिल्हा लेवलचे कुठलेही कामं असतील करण्यामध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही आणि आता तर अजिबात कमी पडणार नाही. रणवीरवर मोठी जबाबदारी येणार आहे. माध्यम आपल्याला आहे. मी जरी तिथं निवडून आलो नसलो तरी रणवीर पंचायत समितीला बसून असणार आहे. वर अर्चनाचे अध्यक्ष असणार आहेत, आमदार आपलेच आहेत. जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 10 रुपयाचं काम करू शकत असेल तर आता फक्त एक 7 ते 8 रुपयापर्यंत काम करू शकतो. एवढाच फरक पडणार, याच्यापेक्षा काय फरक पडत नाही. तुम्हाला माहिती करता सांगतो, मला वाटतं पराभव होऊन माझा 5वा-6वा दिवस झाला असेल. आज मी ग्रामपंचायतमधून 4 प्रस्ताव घेतले नव्हतो. आज संविधान भवन, प्रशासकीय इमारत, हुतात्मा स्मारकांमधलं सुशोभीकरण बांधून द्या. 4था प्रस्ताव, असे 4 प्रस्ताव मी घेतल्या. ते या आठवड्यामध्ये अध्यक्षाची निवड झाल्याबरोबर पहिले प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये आपले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की एका एवढ्या छोट्याशा पराभवानं कोण खचून जाऊ नका. मी तर खचणार नाही, पण तुम्ही खचून जाऊ नका. जेवढ्या वेगानं आपण निवडून आल्यानंतर काम केलं असतं तेवढ्याच वेगानं काम करू. आणि सर्व ज्येष्ठ मंडळींना माझी विनंती आहे की कालच्या निवडणुकीमध्ये जे शब्द आपण गावाला दिलेले होते, बोलता असेल किंवा सभामधून सभेतून दिलेली असेल, मी जरी विसरलो तरी आपण ती आठवण करून द्यावी. पाठपुराव्याला आपण एक माणूस एकेका योजनेसाठी स्वतंत्र माणूस ठेवू आणि त्या पद्धतीने काम करू. कुठेही कामामध्ये आपण कमी पडणार नाही याची दक्षता घेऊ आणि गावामध्ये जे कमळ फुललेलं आहे ते कमळ कायम ठेवू. सगळ्यात महत्वाचं रणवीर होतं याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता आणि कमळाचा उमेदवार होता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते कमळ उद्याच्या दिवसापासून पुन्हा तेवढंच ताजंतवानं ठेवण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू, एवढी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि आपण इथं आलात, मला या निवडणुकीमध्ये मदत केला,